Welcome to Expert with Gauri. Let's learn together. Today we learn 8th standard mathematics chapter number 14 compound interest. यामधील प्रॅक्टिस सेट 14.1 आपण पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द अमाउंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट. आता यामध्ये हा आपल्याला चार्ट दिलेला आहे. त्या चार्ट थ्रू आपल्याला हे 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता NO म्हणजे नंबर, प्रिन्सिपल म्हणजे मराठीमध्ये याला मुद्दल म्हणतात, रुपीजमध्ये डिनोट करतात ते, रेट म्हणजेच दर, PCPA म्हणजे पर्सेंटेज पर ॲनम, दर साल दर शेकडा, आणि लास्ट आहे ड्युरेशन म्हणजे मुदत किंवा कालावधी, तो वर्षामध्ये आहे. ओके, म्हणजे हे 2 इयर्स, 3 इयर्स आणि 2 इयर्स. आता यामधील फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून आहोत. तर यासाठी आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते आपण पहिले लिहून घेऊया. प्रिन्सिपल शॉर्ट फॉर्ममध्ये ह्याला P म्हणतात, रुपीजमध्ये असतात त्यामुळे रुपीजचा सिम्बॉल 2000 दिलेली आहे म्हणून 2000. त्यानंतर नेक्स्ट आहे रेट. रेटसाठी शॉर्ट फॉर्म आहे R. 5 PCPA पर्सेंटेज पर ॲनम. नेक्स्ट ड्युरेशन. ड्युरेशनसाठी N म्हणजे नंबर ऑफ इयर्स. आता इथे आहे 2 इयर्स. ओके, फर्स्ट क्वेश्चनसाठी एवढी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यावरून आपल्याला अमाऊंट आणि कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड आउट करायचे आहे. आता अमाऊंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडं फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आपल्याला पहिले लिहावा लागणार आहे. आता इथे लिहिते मी. अमाऊंट कॅल्क्युलेट करायचं आहे. अमाऊंट म्हणजे ए इज इक्वल टू P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट रेज टू N. असा फॉर्म्युला आहे अमाऊंट कॅल्क्युलेट करण्यासाठी. आता ए म्हणजे काय, तर प्रिन्सिपल दिलेली आहे आपल्याला इथे 2000. ओके, ए आपल्याला काढायचं आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे 2000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस R रेट दिलेला आहे 5%, 5 अपॉन 100 रेज टू N दिलेला आहे 2 इयर्स. 2 इज इक्वल टू, आता हे 2000 जसेच्या जसे लिहायचे आपल्याला. नेक्स्ट मल्टिपल. आता हा ब्रॅकेट कसा सॉल्व्ह करायचा, 100 मल्टिपल 1 प्लस 5, 100 1 जार 100 प्लस 5 म्हणजे 105 अपॉन 100 रेज टू 2 इज इक्वल टू, आता रेज टू 2 आहे त्यामुळे 2 टाइम्स घ्यावे लागेल आपल्याला. मग 2000 मल्टिपल 105 अपॉन 100 मल्टिपल 105 अपॉन 100. आता हा 0 हा 0 हा 0 हा 0 कॅन्सल होईल. अजून एक यामध्ये हा 0 आणि हा 0 कॅन्सल होईल. आता 2 ने या 10 ला भाग जाईल. 2 1 जार 2, 2 5 जार 10. आता या 5 ने 105 ला भाग जाईल. 5 1 जार 5, 5 2 जार 10 आणि 5 1 जार 5, म्हणजे रिमेनिंग काय राहिलं 105 मल्टिपल 21 इज इक्वल टू, आता हे रुपीजमध्ये येईल. 2205. आता हे जे आलेले आहे ते अमाऊंट आलेली आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू
2205. आता नेक्स्ट आपल्याला काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे तर कंपाऊंड इंटरेस्ट. आपल्याला सिम्पल इंटरेस्ट कसा कॅल्क्युलेट करायचा त्याचा फॉर्म्युला माहीत आहे. इंटरेस्ट इज इक्वल टू पी मल्टिपल एन मल्टिपल आर अपॉन 100. पण आता या ठिकाणी आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट विचारलेला आहे. मग आता त्याचा फॉर्म्युला आपण लिहून घेऊया. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाउंट मायनस प्रिन्सिपल. ओके. आता अमाऊंट तर आपण ही कॅल्क्युलेट केलेली आहे 2205 मायनस प्रिन्सिपल आपल्याला दिलेले आहे 2000. मग इज इक्वल टू 205. आता हे 205 जे आलेले आहेत ते कंपाऊंड इंटरेस्ट आलेले आहेत. हे सुद्धा रुपीजमध्येच येतील. ओके. मग त्यामुळे आपल्याला ज्या गोष्टी विचारलेल्या होत्या त्या दोन्ही आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. फर्स्ट इज अमाऊंट. मग अमाऊंट इज इक्वल टू रुपीज 2205 and second is compound interest. Compound interest is equal to rupees 205. सेकंड क्वेश्चन पाहूया आता आपण. आता प्रिन्सिपल दिलेले आहे इथं 5000. rate 8 and duration 3. First to find out amount. Therefore amounts formula A is equal to P into bracket 1 plus R upon 100 bracket complete raised to n. आता इथे P दिलेला आहे आपल्याला 5000. ओके. 5000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस R दिलेला आहे 8 अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू n. n दिलेला आहे 3 इज इक्वल टू 5000 100 मल्टिपल 1 100 and plus 8 is equal to 108 upon 100 brackets cube is equal to 5000 मल्टिपल. आता क्यूब दिलेला आहे त्यामुळे 3 टाइम्स ही संख्या येणार आहे. 108 अपॉन 100 मल्टिपल 108 अपॉन 100 मल्टिपल 108 अपॉन 100. ओके. आता हे 30 आणि यामधील 1 2 1 2 हा 1 आणि हा 1 कॅन्सल होत आहे. या 100ला 4ने भाग जात आहे आणि या 108ला पण 4ने भाग जात आहे. मग पहिले आपण याचं कॅल्क्युलेट करूया. 4 2 जार 8 रिमेनिंग 2 अँड 0. मग 4 5 जार 20. 4 2 झाले 8 रिमेनिंग 2 4 7 जार 28. ओके. आता या 5नी या 25ला भाग जात आहे. 5 1 जार 5 5 5 जार 25. ओके. मग आता रिमेनिंग व्हॅल्यू काय राहिलेली आहे तर 108 मल्टिपल 108 मल्टिपल 27 आणि अपॉन 10 मल्टिपल 5 म्हणजे 50 इज इक्वल टू. आता ह्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला व्हर्टिकली सुद्धा करता येईल तर ते व्हर्टिकली मांडून आपल्याला करायचं आहे. मी आता ह्याचं डायरेक्टच उत्तर सांगते तुम्हाला. 108 मल्टिपल 108 मल्टिपल 27 इज इक्वल टू 3,14,928 आणि अपॉन 50
आता या 50नी या संख्येला भाग द्यायचा आहे. मग 51 जार 50. आता पूर्ण तर भाग देणार नाही आहे ह्याला, तर पॉईंटमध्ये आपलं उत्तर येणार आहे. आता पॉईंटमध्ये याचं उत्तर आलेलं आहे. देअरफोर अमाऊंट इज इक्वल टू रुपीज 6298.56. देन कंपाऊंड इंटरेस्ट. Compound interest is equal to amount minus principal. आता अमाऊंट आपण फाइंड आउट केली आता 6298.56 मायनस प्रिन्सिपल आहे 5000 इज इक्वल टू, आता हे आन्सर सुद्धा रुपीजमध्ये येईल. रुपीज 1298.56. ओके, म्हणजे दोन्ही उत्तर आपल्याला इथे मिळाले आहेत. फर्स्ट इज अमाऊंट इज इक्वल टू रुपीज 6298.56 and second is the compound interest. $1298.56 रुपीज. थर्ड क्वेश्चन पाहूयात आपण. थर्ड क्वेश्चनमध्ये प्रिन्सिपल दिलेली आहे 4000, रेट दिलेला आहे 7.5 आणि ड्युरेशन दिलेलं आहे 2 years. फर्स्ट टू कॅल्क्युलेट अमाऊंट. आता अमाऊंटसाठी परत एकदा फॉर्म्युला. अमाऊंट इज इक्वल टू P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट रेज टू N. प्रिन्सिपल आहे 4000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस रेट दिलेला आहे 7.5 अपॉन 100 आणि रेस टू नंबर दिलेला आहे 2 years. 4000. आता या ब्रॅकेटचं सोल्युशन 100 × 100 आणि प्लस 7.5 म्हणजे इथे येईल 107.5 अपॉन 100 रेस टू 2. देअरफोर 4000 मल्टिपल, आता हे रेस टू 2 आहेत त्यामुळे 2 टाइम्स येते 107.5 अपॉन 100 मल्टिपल 107.5 अपॉन 100. ओके, मग आता त्यामुळे आता यामधील 0 0 0 0 कॅन्सल, हा एक 0 आणि हा एक 0. ते रिमेनिंग व्हॅल्यू काय राहिली 4 मल्टिपल 107.5 मल्टिपल 107.5 आणि अपॉन 10. ओके, आता ह्याचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन लिहूया आपण. 46,225 आणि अपॉन 10. त्यामुळे इथं आपल्याला अमाऊंट मिळत आहे. देअरफोर अमाऊंट इज इक्वल टू रुपीज 4622.50. ओके, या 10नी ह्याला भाग दिलेला आहे.
आता कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला पाहिजे आहे. ही झाली अमाऊंट. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. अमाऊंट आहे 4622.50 अँड मायनस प्रिन्सिपल आहेत 4000 इज इक्वल टू रुपीज 622.50. ओके. त्यामुळे विचारल्यापैकी दोन्ही इन्फॉर्मेशन आपल्याला मिळालेल्या आहेत. अमाऊंट इज इक्वल टू रुपीज 4622.50 and second is the compound interest is equal to rupees 622.50. Okay. Second question. Samir Rao has taken a loan of rupees 12,500 at a rate of 12% per annum for 3 years. If the interest is compounded annually, then how many rupees should he pay to clear his loan? ओके. म्हणजे समीर रावांनी एका पतपेढीतून 12% दराने 3 वर्षांसाठी 12,500 रुपये कर्ज घेतले होते. दर शेकड्या 12% दराने. ओके. आता त्यांना 3ऱ्या वर्ष अखेर चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट या आकारणीने एकूण किती रुपये परतफेड करावी लागेल असा प्रश्न आहे. ओके. आता यामध्ये सोल्युशनसाठी लोन किती घेतलेला आहे 12,500 म्हणजे हे काय झालेलं आहे तर प्रिन्सिपल. ओके. मग देअरफॉर प्रिन्सिपल मीन्स P इज इक्वल टू रुपीज 12,500. त्यानंतर रेट किती आहे 12. ओके. रेट इज इक्वल टू 12% पर ॲनम दर शेकडा. ओके. त्यानंतर नेक्स्ट ड्युरेशन दिलेले आहे आपल्याला 3 years. मीन्स N इज इक्वल टू 3 years. ओके. आता आपल्याला अमाऊंट काढावी लागेल. एवढी रक्कम त्यांना परतफेड करावी लागणार आहे. ओके. ती अमाऊंट आपल्याला काढायची आहे. मग देअरफॉर आता फॉर्म्युला A इज इक्वल टू A मीन्स अमाऊंट P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 रेस टू ड्युरेशन दिलेले 3 years त्यामुळे 3 इज इक्वल टू प्रिन्सिपल दिलेली आहे 12,500 इंटू ब्रॅकेट 1 प्लस R दिलेली आहे 12 अपॉन 100 रेस टू 3. 12,500. आता या ब्रॅकेटचं सोल्युशन 100 × 100 प्लस 12 म्हणजे 112 अपॉन 100 आणि रेस टू 3. ओके. रिमेनिंग सोल्युशन इकडे घेऊ आपण म्हणजे आपल्याला जागा पुरेल. ओके. आता पुढे काय येईल देअरफॉर A इज इक्वल टू 12,500 मल्टिपल. आता याचा ब्रॅकेटचा क्यूब आलेला आहे म्हणून 3 टाइम्स ही संख्या येणार आहे 112 अपॉन 100 मल्टिपल 112 अपॉन 100 मल्टिपल 112 अपॉन 100. 0 0 0 0 कॅन्सल
आता या संख्येला आणि या संख्येला 25ने भाग जात आहे. मग 25 4 जार 100, 25 5 जार 125. आता 112ला 4ने भाग जात आहे. 4 1 जार 4, 4 2 जार 8, रिमेनिंग 3 and 2 means 32. 4 8 जार 32. ओके. आता 100 आणि 112ला किंवा 100 आणि 28ला 2ने भाग जातोय, तर आपण 2ने भाग देऊया. 2 5 जार 10 and 0, 2 1 जार 2, 2 4 जार 8. 50ला सुद्धा आता 2ने भाग जात आहे. 2ने भाग देऊ. 2 2 जार 4, रिमेनिंग 1, 2 5 जार 10, 2 7 जार 40. ओके. आता या 5नी या 25ला भाग जात आहे. म्हणजे 5 1 जार 5, 5 5 जार 25. ओके. म्हणजे ते रिमेनिंग व्हॅल्यू इथे काय शिल्लक राहिली. देअरफोर ए इज इक्वल टू, आता इथे राहिलेली आहे 7 मल्टिपल 112 अँड मल्टिपल 112 अपॉन, आता डिनोमिनेटरमध्ये फक्त हा 5 उरलेला आहे, त्यामुळे 5. देअरफोर ए इज इक्वल टू, आता ह्याचं डायरेक्ट आपण मल्टिप्लिकेशन करूया. मग आता ह्याचं मल्टिप्लिकेशन होत आहे 87,808 अपॉन 5. आता या 5नी ह्याला भाग द्यायचा आहे. 5 1 जार 5, therefore amount is equal to rupees 17,561.6, म्हणजे आपण इथे 60 घेऊया. ओके. therefore समीर राव should pay rupees 17,561.60 to clear his loan आफ्टर, ड्युरेशन किती दिलेला होता 3 years, त्यामुळे आफ्टर 3 years इज द आवर आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात आपण. थर्ड क्वेश्चन, टू स्टार्ट अ बिझनेस Shalaka has taken a loan of rupees 8,000 at a rate of 10.5 PCPA. After 2 years, how much compound interest will she have to pay? म्हणजे शलाकाला बिझनेस चालू करायचा होता, त्यामुळे शलाकाने बिझनेस चालू करण्यासाठी दर साल दर शेकडा 10.5 दराने 8,000 रुपये कर्ज घेतले. तर 2 वर्षानंतर कर्ज फेडताना म्हणजे कर्जाचे पैसे परत करताना चक्रवाढ व्याज आकारणीने तिला किती व्याज भरावं लागेल, असा हा प्रश्न आहे. तर यामध्ये सोल्युशन, आता यामध्ये प्रिन्सिपल अमाऊंट आलेली आहे 8,000. ओके. म्हणजे 8,000 रुपयाचं लोन घेतलं होतं म्हणून प्रिन्सिपल 8,000. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट, $10.5. नेक्स्ट ड्युरेशन दिलेली आहे, किती कालावधीसाठी लोन घेतलेला आहे, तर 2 वर्षांसाठी. ओके. म्हणून 2 years. ओके. आता आपल्याला अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे. ओके. मग आता अमाऊंटसाठी फॉर्म्युला ए इज इक्वल टू पी इंटू ब्रॅकेट 1 + R अपॉन
100 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 2. फॉर्म्युला प्रत्येक क्वेश्चनमध्ये लिहायचाच आहे आपल्याला. याला सुद्धा मार्क ठराविक ठेवलेले असतात, त्यामुळे फॉर्म्युला बिलकुल मिस करायचं नाही. फॉर्म्युला मस्ट बी रिटर्न डाऊन. आता प्रिन्सिपल दिलेली आहे 8000 इंटू ब्रॅकेट 1 प्लस रेट दिलेला आहे. आता 10.5 दिलेला आहे, तर याचं आपल्याला कन्व्हर्टिंग असं पण करता येईल 10.5. ओके, म्हणजे आपल्याला सोल्युशनसाठी इझी जाईल. 10.5 अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 2. त्यानंतर 8000 मल्टिपल 100 मल्टिपल 1 मीन्स 100 आणि प्लस 10.5 म्हणजे इथे येईल 110.5 अपॉन 100 ब्रॅकेट कंप्लीट रेस टू 2. नेक्स्ट सोल्युशन इकडे घेते, म्हणजे आपल्याला जागा पडली. ब्रॅकेटचं स्क्वेअर आलेलं आहे, म्हणजे ही संख्या 2 टाइम्स येणार आहे. ओके, आता त्यामुळे therefore a is equal to 8000 multiple 110.5 upon 100 multiple 110.5 upon 100. 0 0 0 0 कॅन्सल, हा एक 0 आणि हा एक 0 कॅन्सल. ओके, म्हणजे रिमेनिंग व्हॅल्यू काय लिहिली इथं इज इक्वल टू 8 मल्टिपल 110.5 मल्टिपल 110.5 अँड डिनोमिनेटरला फक्त 10 राहिलेले आहे. ओके, आता ह्याचंसुद्धा डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. मल्टिप्लिकेशन येत आहे 97,682 आणि अपॉन 10. आता या 10नी या संख्येला भाग द्यायचा, म्हणजे इथं उत्तर येईल ओके. therefore a is equal to rupees 9,768.20. आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट विचारलेला आहे त्यांनी. कंपाऊंड इंटरेस्ट किती पे करेल, मग आता त्यासाठी फॉर्म्युला कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाउंट मायनस प्रिन्सिपल. ओके, मग त्यामुळे आता अमाऊंट ही आपण आत्ताच फाइंड आउट केली 9,768.20 मायनस प्रिन्सिपल 8,000. आता ह्याचं सबट्रॅक्शन करून इथं उत्तर येईल रुपीजमध्ये येईल उत्तर. आता हे 1,768.20. ओके, therefore Shalaka will have to pay rupees 1,768.20. कधी देईल ही, आफ्टर ड्युरेशन कंप्लीट, म्हणजे आफ्टर आपल्याला ड्युरेशन किती दिलेली आहे 2 इयर्स. ओके, आफ्टर 2 इयर्स इज द अवर आन्सर. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 14.1 कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 14.2 पाहणार आहोत. तोपर्यंत अजून चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे 14.2 सुद्धा जेव्हा मी अपलोड मारेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल.